नमस्कार. राज्य सरकार या यूट्यूब चॅनलवर परत आपलं स्वागत आहे. पाहूया बातमी महत्त्वाची. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. 8 सप्टेंबर रोजी माननीय आयुक्त यांच्या समवेत बैठक संपन्न. कृती समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी बैठकीस हजर. यामध्ये 16 प्रमुख मागण्यांचा धरून चर्चेस उपस्थित होत्या. येणाऱ्या 15 दिवसात तोडगा निघाला नाही तर आझाद मैदानावर आंदोलन होणार असा इशारा कृती समितीच्या वतीने. पोषण ट्रॅकमध्ये KYC FRS करताना येणाऱ्या टेक्निकल अडचणी केंद्र शासनाकडे कळून त्यात दुरुस्ती करून घेऊ असे आयुक्तालयाकडे सांगण्यात आले. ते ऑनलाईन भरण्याचे काम कार्यालय करील, परंतु 1 एप्रिल 2025च्या नंतरचे प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे ऑनलाईन काम अंगणवाडी सेविका करावे असे आयुक्त महोदयांनी सांगितले. ऑक्टोबर 2024 पासून अंगणवाडी सेविका मदतनीसना 2000 व 1000 रुपये अनुक्रमे प्रोत्साहन भत्ता देण्याबाबत काम चालू आहे. नवीन सुधारित GR प्रमाणे पोषण ट्रॅकवरील कामावर आधारित प्रोत्साहन भत्ता लवकरच दिला जाईल, आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. प्रोत्साहन भत्ता मानधनात वर्ग करून सरसकट देण्याकरिता शासनाला कळवण्यात आश्वासन दिले. थकीत TADA देण्याबाबत टेक्निकल अडचणी येत आहेत, त्या दूर करून थकबाकी सहित नागरी व ग्रामीण प्रकल्पातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना TADA दिला जाईल. आयुक्तांकडून आश्वासन मिळाले आहे. इंधन बिले 2025 पर्यंत दिले जातील. 30 एप्रिल 2025 रोजी अंगणवाडी कर्मचारी सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांच्या सेवा समाप्तीचा लाभ संबंधित जिल्हा अधिकारी यांच्याकडे पाठवून दिला असल्याचे सांगितले आहे. अंगणवाडी केंद्रासाठी देण्यात येणारे साहित्य अंगणवाडी केंद्रात पोहोच करण्याचे आश्वासन दिले आहे. केंद्र शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या किरकोळ 12 सुट्ट्या वाढ केली असून त्या 20 सुट्ट्या झाल्या आहेत. त्याची अंमलबजावणी करण्याचे पत्र काढण्याऐवजी आश्वासन मिळाले. सकारात्मक चर्चा कृती समितीसोबत झालेली आहे, परंतु शासन स्तरावरील मागण्याबाबत आयुक्त, मंत्री, सचिव यांच्यासोबत पुढील 15 दिवसात. धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा.